आपली स्वप्न सत्य करणारं घर चुंचाळेमध्ये आणि सुकच तळावर सिद्धी हाइट्स तुमचे स्वप्नाचे घर सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाइट्स मध्ये सगळं आहे तर संपर्क करा 9404209743 वर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। घरात असलेले सोन्याचे दागिने चोरीच्या भीतीपोटी कोण कुठे लपून ठेवल याचा नेम नाही। काही जण धान्याच्या कोठीत तर काही जण घरात अडगळीच्या जागेत दागिने लपवतात। मात्र इंदिरानगरमध्ये चोरट्यांना चक्क वॉशिंग मशीनमध्ये लपवून ठेवलेले सुमारे 1.5 लाखाचे दागिने चोरून नेलेले आहेत। विशेष म्हणजे ही बाब महिन्यानंतर उघडकीस आली आहे। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। योगेश विलचंद बोरसे यांच्या फिर्यादीनुसार त्यांची पत्नी शिवणकाम करते, त्यामुळे त्यांच्याकडे नेहमी महिलांचं येणं जाणं असतं। 18 मे रोजी त्या मूळ गावी मालेगाव येथे लग्नाला जाऊन आल्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांचे 1,10,000 रुपये सोन्याचे 3 पदरी चैन आणि 25,000 रुपयाचा सोन्याचा नेकलेस असा 1,55,000 रुपयांचे दागिने घरातील वॉशिंग मशीनमध्ये ठेवलेले होते। त्यानंतर त्यांचे सासरे आजारी असल्याने ते पुन्हा गावी गेले। त्यावेळी त्यांच्या मुलाचे कॉलेज सुरू असल्याने घराची चावी शेजाऱ्यांकडे देण्यात आलेली होती। 3 एप्रिल रोजी त्यांना मालेगाव येथे लग्नाला जायचं असल्याने त्यांच्या पत्नीने वॉशिंग मशीनमध्ये ठेवलेले दागिने पाहिले असता त्यांना ते सापडले नाहीत। दागिने चोरीला गेले होते। या प्रकरणी इंदिरानगर पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।